पाऊस तो अजूला डालेगी हम सबको. तो आमच्या इथं हे पाणीपुरीवाले भाई आले. हॅलो गाईज, नमस्कार मंडळी. आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही कोण आहात पण? हा? तुम्ही कोण आहात? तुम्ही असं तोंडबिंड बांधून बोलत आहात मॅडम? मी ब्लॉग ह्या चॅनलची ओनर. ओ, येस. सो आज मी चालले माझ्या दीदीकडे आणि मी दप्तर भरले सगळं आणि मी चालले. तर कुठे चालले तुम्हाला मी दाखवेल पोचल्यावर की मी कुठंच काय बोलतात रे, कुठं पोहोचले? कुठे पोहोचले. सो आता मला सोडवायला येतोय संकल्प स्टॉप पर्यंत. सो मला तर वाटतंय गाईज मी रॅपिड वगैरे चालू करावं का काय? एवढेच पैसे तरी येतील पोटा पाण्यापुरते आपले, काही कळना. व्हेरी फनी जोक ऑफ द डे. सो चला, असे फालतू जोक होत राहतात आमच्या ब्लॉग मध्ये. सो ब्लॉग कंटिन्यू करा आणि मग भेटूया आपण आपल्या डेस्टिनेशनवर डेस्टिनेशन. गाईज होत असतं कधी कधी. इट्स ओके, वी कॅन अंडरस्टँड. तर फायनली गाईज मी पोचले माझ्या बहिणींच्या घरी. आणि आता आम्ही चाललोय चहा प्यायला, कारण की मस्त मस्त पाऊस पडतोय आणि त्या मला घ्यायला आल्या होत्या. आणि आता आम्ही चाललोय चहा प्यायला. भेटू आपण चहाच्या कट्ट्यावर. आता आम्ही आलो चहा प्यायला आणि आमची न पिणारी काय मराठी ना न चहा पिणारी न चहा पिणारे मेंबर आज आमच्यासाठी चहा पितोय. आम्ही तर बसले आणि मॅमने आल्या आल्या उद्योग केला होता, चहा सांडवला होता. तर काही नाही, आम्हाला दुसरा चहा पण भेटलाय रेग्युलेस. सो गाईज खूप दिवसांनी हे दिसलंय आणि म्हणून यांनी घेऊन आले. याला काय बोलतात, काय बोलतात अक्षु याला? बुड्डी के बाल. बुड्डी किंवा काय बोलतो श्रुती? म्हातारीची केस. हे म्हातारीचे केस, बुड्डी के बाद. आम्ही खाणार आहे आता, छोटेपणी खायचो आम्ही हे. सो चला, मजा येते. आताच आम्ही नेलपेंट समारंभ संपवलेला आहे. सगळ्यांना नेलपेंट लावलेली आहे. सी आता ह्या छोट्या झाल्या तर कसं गल्ला आणलाय आणि काय ठरवलं माहिती गाईज, पैसे साठवायचे. सो बघू आता त्याच्यात किती पैसे किती दिवसात साठतात ते का गल्ला कापल्या जातोय. सो बघू आपण. तर आता आम्ही आलोय पाणी भरायला. खूप स्ट्रगल आहे गाईज, गर्ल्स खूप स्ट्रगल करतात ते. पोरींच्या आयुष्यात स्ट्रगल संपतच नाहीये. एवढा मोठा जार आता घरी घेऊन जायचंय उचलत उचलत. श्रुती खूप डेंजरस स्ट्रगल करतात यार पोरी. म्हणजे पोरींचं आयुष्य सोपं आहे असं म्हणतात काही लोक, पण बिलकुल नाहीये. हे गलत बात आहे. आमचं आयुष्य असं अजिबात नाहीये. तर आता खरा स्ट्रगल चालू झालाय इथून आमचा. हे बघा, आता आम्ही 3 जण आहे. हळूहळू एक एक जण घेणार आहे आम्ही सगळे घरापर्यंत. पण घरापर्यंत आम्ही पोहोचवणारच. काही पण हो, घरापर्यंत जार गेलाच पाहिजे. आताच घेतलंय पण आम्ही. जिंदाबाद. सो मला खायची होती भेंडी. सो माझ्या बहिणीने भेंडी करायचा प्लॅन ठरवलाय. कसं आपल्या बहिणीकडे आलं का मग आपले लाड होत असतात नाही का. सो माझ्या बहिणीने आता माझ्यासाठी भेंडी बनवायची. किती मागा चुकून भेंडीच बनवायची आज. तर आता आम्ही घेतली भेंडी. आता आम्ही चाललोय काकूंकडं भेंडीचं वजन करायला. आम्ही ते 1 मिनिट. काकू आम्हाला रेसिपी सांगताय भेंडीची. अगं बाई, ही कापायचं, ही पुसून घ्या, ही कापा मस्त शेंगदाण्याचा कूट, तिखट, मीठ टाकायचं आणि भरायचं. आणि तो मग लसूण आणि कोथिंबीर ठिसून मस्त तेलात टाकून ह्याला फ्राय करून घ्यायचं. तर आम्ही काकूंची रेसिपीच आज फॉलो करणार आहे. आमच्या इथं भाजीवाल्या काकू बसतात, त्यांच्याकडे नक्की भाजी घ्या. मिरच्या द्या ना म्हणतात ना, म्हणून मी सांगत असते हे पुरीवाला असं काय. नाही आज काकूंसारखीच भेंडी करायची 100% बघा. आणि मग मला उद्या येऊन सांगा. नक्की. हा, चालतंय. तर आता इथं स्वयंपाकाची तयारी चालू झालीये. श्रुतीबाई स्वयंपाक करते. अक्षू ही आता नवीन बहीण आमची, म्हणजे अक्षूच्या मावशीची मुलगी. ही अक्षूची मावशी, म्हणजे आमची पण मावशी. आणि मावशीचा आज बर्थडे. हॅपी बर्थडे मावशी. कोण आहे?
कोणच नाही. कोणच नाही. हो तो मी युट्यूबच हे बनवते ना व्हिडिओ. आणि आज जेवणाला आहे बटाट्याच्या. तर गाईज माझ्या बहिणीला तुम्हाला तिची चपाती दाखवायची. प्लीज बघा सगळ्यांनी आणि प्लीज तिचं कौतुक करा कारण की आमची काकू नाही करत आहे कौतुक तिचं त्याच्यामुळे. गाईज प्लीज डोंट डिसअपॉइंट माझ्या बहिणीला अजिबात. खूप छान स्वयंपाक बनव, उत्तम स्वयंपाक. उठकीच म्हणा यार मला जेवायला माहित नाही. तर खूप मस्त असं स्वयंपाक करते आमची बहीण. काय सांगू तुम्हाला, असा मस्त स्वयंपाक करते. राणीताई प्लीज कमेंट ऑन दिस व्लॉग. राणीताई अशा गोल गोल गरगरीत चपात्या आणि आयतं खायची मजा. आणि गप्पना बोलते ती मला. गाईज मी कौतुक करते यार तुझं. आणि इकडं इकडं चुपचुप तयारी चालली आहे. फुगे फिरवायचं. चला आपण कॉम्पिटिशन लावू. कोण कोण मोठा फुगा फुगेल. 3, 2, 1 स्टार्ट. आता कॉम्पिटिशन लागली. कोण फुगा बिना फोडता फुगवते आणि बिना हसता. जाय बाई हा इथं कॉम्पिटिशन चालू आहे. एक जण जिंकणार नाही असे लक्षणं दिसतात मला यांचे. इकडं चपाती बघा बघा प्लीज बघा चपाती. आता फुगलंय का? प्लीज चपाती बघा. आणि काय कशालाच कमेंट करू नका पण चपाती सुंदर आहे मात्र कमेंट करा. माझी साधी भोळी बहीण देवासारखी एकदम. आणि फुकट माझ्या फुगलं तिथे आवड की अक्षरा ते फुगा फुगवायचा आणि ती हवा आहे ना तोंडात घ्यायची बोलून दाखवायचं. चल स्टार्ट. तोंडात घ्यायची ती हवा. फुगवलंय तेवढी हवा तोंडात घ्यायची. तोंडातच नाही. हा फुटलेला आहे आय थिंक सो. हा हा ठीक आहे. जेवढी हवा भर आता परत. काय एक काम धड जमत नाही आम्हाला. मी ती बघ तीन फुगवलं त्याच्या नाही पण व्हायला तेवढा सांग. ठीक आहे तेवढी खिडकी लावून एक दीदी समोर सुद्धा झालं. मी फुगून बघते आता जमतो का. लेट्स सी. मला फुगवताच येत नाही. अक्षर आता भरपूर हवा तोंडात भरायची बोलायची. अगं बस तू तोंडात बांधलं. फुगवलाय व्हायला घालणार. सुपर एक नंबर असं काम केलेलं आहे. नुकसान न करता काम आमच्याच्याने होतच नाही. आणि कोणाला काही सरप्राईज द्यायचं म्हणजे नॉट पॉसिबल. आमचा एवढा आवाज होतोय ना बलून फुटला. आता आम्ही सरप्राईज प्लॅन केलं मावशीसाठी. मी हळू याच्यासाठी बोलते कारण की मावशी इथंच आहे आणि मावशीला किचन मध्ये थांबून ठेवलंय. सो त्याच्यामुळे आम्ही ही मावशी आमची आलेली आहे आणि मावशीला 1, 2, 3 सरप्राईज मावशी. हॅपी बर्थडे टू यू. अरे मला गाणं का थांबलं. बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मावशी. हॅपी बर्थडे टू यू. असा आम्ही साधा सुद्धा गरिबांनी आम्ही केक आणलाय आणि
मावशीचा ते बघ, बर्थडे. ते पडलं त्याच्यातलं कमी सूर्य आहे. हा चल काढलं. थोड्या वेळात त्याला किती जीव गेलाय आमचा. आता आमचं फोटो सेशन चाललंय केक कटिंगच्या आधी. मावशी बसल्या आहेत सगळ्यांसोबत एक एक फोटो काढतात ते. सगळे मावशींचे छोटे छोटे बाळ आहेत. खूप मोठं आहे. ते हे सर्वात मोठं बाळ आहे. मांजर नाही आहे. आता बघा. आणि तू पण ये. हा मी पण आहे मावशीचं बाळ. मधूनच उचलायचं नाही बरं कसं. आणि बहिणी बहिणींचे वाद इथे चालू झालेले आहेत. ओके. मावशी उठ ग, होय तू. हे सगळ्यात छोटं बाळ कंपनीत माझ्यासोबत नेहमी मागे राहतं. मावशी घे ग. सर्वात मोठं बाळ पण दिसण्याला सर्वात छोटं बाळ. अशी आमची मियाव. असंच बसून फॉर्ममध्ये. हे बघ. भांडे बसते. हा अक्षवाणी, हा आर्यवाणी, हा श्रुतिवाणी. मावशी आल्यापासून श्रुतीची मस्करी करतात ते. होय ना. मस्त काढा श्रुती माझा फोटो. हो खूपच छान करते मी आवडते. पोज. अजून खूप धन्यवाद. आज माझ्या लाईफ मध्ये पुन्हा एकदा आले. एकदा म्हणजे आज चौथी पहिल्यांदा चाल. काय लिहिलंय मावशी जरा वाचून दाखव आम्हाला हे काय लिहिलंय. हॅपी बर्थडे मायेचा सागर असलेल्या माझ्या प्रेमळ मावशीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. ओ पगलो रुलाएगी क्या मावशी को आज. काढा फोटो आमचा चला. इकडं दीदी सर बसतो तू. परत एकदा. ये मैं हूँ, ये मेरी मौसी है. डिप्रेशन. मावशी आहे. मौसी है. मम्मी है. हा परत एकदा. आता गिफ्ट रिव्हील होते. केक कापायच्या आधीच इकडं सगळं उलट आहे आमचं. केक कापायच्या आधीच आम्ही गिफ्ट रिव्हील करतो. खूप excited. हे चिवडा ठेवू का आपल्या कुठल्या पट्टीला? अगं मलाच गिफ्ट करून वाव सो नाही राहते, हे नाही राहते. हा तेवढंच राहिलंय ग. त्यांचं कधी गिफ्ट खोलाय. फाटत का परत नाही यूज करायचं का. नाही गं. ऐक पण एवढ्यात नाही बसत. वाव मावशी कसलं सुंदर आहे. कसं वाटलं गिफ्ट. काय सांगू शब्दच नाही राहिले. तर गर्ल्स मावशीला घाला आता ते वॉच तुमच्या हाताने. या आपल्याकडे. ते काढ. मावशीचं ऑलरेडी एक वॉच आहे हातात. खेळासाठी झाला का गड्या हा. तर आता मावशीला हे वॉच गिफ्ट केले. साधं सुद्धा आहे मावशी पण आवडलं ना. हो ते साधू सुद्धा नाही खूप छान आहे. ते इथं जागा करून राहिले आता. मस्त आहे. थँक्यू. मावशी तो आज रुला डालेगी हम सबको. Happy birthday to you. Happy birthday to मावशी. Happy birthday to you. Happy birthday. टाळ्या वाजवा, टाळ्या. सो केक खाणारे लोक इथं साईडलाच बसलेत तुम्ही बघू शकता. आणि आम्ही दोघी इकडे बसलो. 2 हावरे लोक. मीच खाते. हा बर्थडे गर्लला केक आहे आपल्याकडून. कोणी देत पण नाही. हं. सुटे बसतात आणि हे बघा काय चाललंय. शेजारचा खा. खातो नाही खातो. आणि आम्ही दोघी गरीब आता सध्या आलोय. तुम्ही जरा थोडा थोडाच खा. चांगलं नाही राहत शरीरासाठी. श्रीमंतांनी उलट खाऊन नाही नसतं. गाईज केक संपतोय. तुम्ही बघताय केक संपतोय. म्हणजे किती राग येतोय कोणाकोणाला.
बस कर. अजून एकदा फोडतेस कधी ते प्रभारी साजरा केल्याबद्दल चौघींचं पण खूप खूप धन्यवाद. माझ्या ह्या केक सारख्याच आहे, एवढ्या स्वीट स्वीट आहे तिघी पण. आता चौघीला पण मी 4 नाव देणार आहे, विचार करून आता. करणार आहे 4. हो लवकरच करते. एक जन्नत, एक एक दिल सितारा का तुकडा, एक सितारा नाही सितारा नाही, आणि 2 नाव अजून सुचवायचे. हा. सो आपण त्या 2 नावांना मावशींना उद्यापर्यंतचा वेळ देऊ. देव. उद्याच्या ब्लॉग मध्ये आपली मावशी आता 2 नावं सांगणार आहे सुचून. हा. सो उद्या स्टे तर- ट्यून नेक्स्ट ब्लॉग साठी 2 नावं साठी. आमच्या इथं 3च पेस्ट्री फक्त, पण तेव्हा किती भांडणं चालले आहेत आमचे. एक बसलं सुद्धा खायला. तुला मी खाऊनच देणार नाही. मला खायचं. गाईज हम लोग हे बघा कसे बसले तो गरीबावानी. गरीबाने आणि हा तिघे बघा. नाही, मी खाते. तो आमच्या इथं हे पाणीपुरीवाले भाई आलेत. मावशी स्पॉन्सर आहे आज आम्हाला हे पाणीपुरीसाठी. बर्थडेची ट्रीट आहे. मावशीने आज पाणीपुरीवरच भागवले गाईज आम्हाला. फिर वही बात आ जाएगी, जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. पण मावशीला आम्ही एक दिवस हॉटेलला नेऊ मस्त. आणि मावशी तुम्ही स्पॉन्सर असाल त्या दिवशी आमच्या. हो, ठीक आहे. सो पाणीपुरीवाले भैया स्वतःच खातात ते. आम्हाला बसून ठेवले, तुम्ही तर बघू कारण शकता. आपण मनीने नाही मोजणार. भरा पटपट. तुला श्रुती, त्याचं हे होऊन जाईल. मीठा बनव, मीठा भैया. मीठा पाणीपुरी बनव. हुआ है भैया. हाँ, वो सेव बोलते हैं ना, उसको डालो. शेव बूंदी भी डालो, मिक्स करके डालो थोड़ा सा. हाँ मिक्स किया है. हमको गोड़ी लगता है यार, सिर्फ तीखा मत बनाओ. श्रुती, भेव कधी? कांदा बघा. ते तुम्हाला माहित छान आहे, नाही छान. बनायचं. बघू ना टेस्ट मला थोडं. मम्मीला अंदाज होता बरं का तुम्ही सेलिब्रेशन करणार आहे, त्याच्यामुळे साडी घातली मम्मीने नाही माहिती तर काय नाही, तसं साडीचं नाही म्हणलं, आता आर्याला भेटायला जायचंय म्हणलं. बिना साडीचं याचं येऊ शकत नाही. पहिले भेट आहे ना आपली, हम्म. मग टेस्ट झालं पाहिजे. अगो बाई, मला वाटलं भरवते काय. करणार नव्हते नाही सीजन पुढे संपून गेलं बोलायचं नाही. सो अशी आपली पाणीपुरीची पार्टी आपण संपूया आणि मग बोलूया. कारण की आता हे बघा, आमच्याकडे एवढेच पुरे आणि आम्हाला वाटत नाही हे पाणीपुरीवाले भैया आमच्यासाठी काही ठेवतील. सो ब्लॉग जर आम्ही कंटिन्यू केला तर आम्ही वंचित राहून जाऊ खाण्या वाचून. सो आपण पाणीपुरी खाल्ली होती. तर काल रात्री आम्हाला ब्लॉग एंड नाही करता आला, कारण की आम्ही गप्पा मारत होतो आणि मग गप्पा मारल्यावर लगेच आम्ही झोपून गेलो आणि बसल्या बसल्या झोप लागून गेली. त्याच्यामुळे समजलंच नाही, व्लॉग एंड करायचं लक्षात नाही राहिलं. सो आता सकाळी उठल्या उठल्या मी व्लॉग एंड करते. सो नेक्स्ट व्लॉग साठी स्टे ट्यून. आम्हाला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सपोर्ट करा, कमेंट करा आणि हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.